पण बरी आहे. डोक्याला लावली आहे मेहंदी. तर डोकं धुवायचं आहे आता. तर तोपर्यंत स्वयंपाक करून घेतला. मस्तपैकी बनवलाय डाळ भात, भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी वाटलेली आहे मस्त लसूण टाकून. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. तर सकाळपासून व्हिडिओ टाकायला काही टाईम नाही भेटत. तर म्हटलं चला आता संध्याकाळचा तरी एक व्हिडिओ टाकू. आणि मस्तपैकी अशी लाल मिरच्या, शेंगदाणे, लसूण, मीठ वगैरे टाकून मस्तपैकी ठेचा बनवलाय. तर चला बघू. तर हे बघा मस्तपैकी डाळ बनवली आहे. इकडं तिखट तुरीची डाळ. तिखट असले ना तर पण बरं वाटते खायला. इकडं भात तयार झाला आहे, दूध गरम झाला आहे, चहा वगैरे झाला आहे माझा पिऊन. इकडं भाकरी, इकडं मस्त पैकी ठेचा बनवला. लाल मिरचीचं चटणी शेंगदाण्याची खूप दिवसातून वाटली. आता बरेच दिवस झालं काय वाटलीच नव्हती बघा. मस्त अशी चपाती सोबत पण छान लागती, भाकरी सोबत पण छान लागते बघा. छान अशी वाटलेली आहे. झालं बरं काय झालं. तर चला स्वयंपाक वगैरे तर झाला आहे. आता मला केस धुवायचे दादा, पण त्याच्या अगोदर कपडेच्या घड्या घालते, कपडे सुकलेले. चला तुम्हाला बोलता बोलता एवढं काम होऊन जाईल. हे कपडे घेतलेले अजून घातले पण नाहीत बघा. एकच व्हिडिओ बनवले होते याच्यावर ह्या कपड्यावर, त्याच्यानंतर घातले नाहीत अजून. हे घेतलेले होते कपडे, तुम्हाला तर माहिती ना, पाहिले ना तुम्ही. बघू आता घालू, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आता घेतले आपले जीवाची हौस करायची, कपडे घालायचे आता इथून पुढं चांगले. कष्ट कष्ट कष्ट, काम काम काम, आपलं काम चालूच राहते. होय, काय करणार, काम आपलं संपणार नाही. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपलं काम चालूच राहणार. काम काही थांबत नाही म्हणजे संपतच नाही काम, असं आहे. कधी जगायचं स्वतःसाठी, कधी चांगले कपडे घालायचं, कधी राहायचं. आपलं वर्षानुवर्ष असंच चाललंय. स्वतःसाठी चांगले कपडे नाही, काही नाही घाला. आपलं काम काम काम, सारखं आयुष्य सगळं कामात गेलंय माझं. तर काय करतात, कपड्याच्या घड्या घालून ठेवा, सुकलेत ना सगळ्याचे वर असले ना, मग ते दुसरे कपडे धुतले ना, मग जागा पुरत नाही कपडे सुकायला. घड्या वगैरे मस्त अशा घालून ठेवते कपाटामध्ये. स्वयंपाक झाला. आता घराला एकदा परत झाडू मारते आणि केस धुते. झालं कामाचं आवरलं. सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. व्हिडिओ बघत जा पूर्ण. कसे व्हिडिओ बनवायचे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये, तर तसे बनवत जाईल मी. व्हिडिओ पूर्ण बघितले तर तुम्हाला समजणार. आता माझे कसे साधे व्हिडिओ असते, तर जेवण बनवचे, कामाला जायचं याचं टाकायचे बरं का पहिली. पण आता सध्या कसं पावसाचे दिवस आहेत आणि मोबाईल दिसतो, मग छत्री असते हातामध्ये, मग मोबाईल दिसतो पावसामुळं. त्याच्यामुळं काय मी बाहेरचं काय वातावरण म्हणजे दाखवत नाही बरं का जास्त असं. तर कामाला जायची घाई असते सकाळी पाऊस चालू राहतो, त्याच्यामुळं खूप गडबड होऊन जाते. त्याच्यामुळं आपल्या घरी आले तर एखादा व्हिडिओ टाकते मग मी घरी आल्यावरच. बरेच कपडे होते सुकलेले, म्हणलं आता चला व्यवस्थित घड्या करून ठेवल्या ना बघा. आता मग आड्या पडत नाहीत त्याला. तर असेच असले ना मग ते आड्या पडतात. म्हणजे याला काही इस्त्रीची गरज नाही, आपल्या रोज वापरायचे. चांगल्या अशा ठेवल्या ना घड्या करून तर व्यवस्थित राहते. मग
पडतील खाली कपडे. असं ठेवते. तर तुम्ही सांगत जा मला कमेंटमध्ये कसे व्हिडिओ बनवायचे काय, तर मी बनवत जाईल तसे. आपल्याला जसे पाहिजे तसे आपण व्हिडिओ, आता इथून पुढं ना मी आता समजा माझी तब्येत बरी वाटली ना मला, अजून आहे तसं म्हणायला बरं, पण एकदम म्हणजे असं व्यवस्थित जरा बरं वाटलं ना, आजारी पडलं ना माणूस तर एकदम बरं होत नाही लवकर, नाही का त्याच्यात 8 दिवस तरी जातात. असं आहे, एकाएकी लगेच बरं नाही वाटत आपल्याला. इंजेक्शन गोळ्या वगैरे म्हणजे सगळं घेतलं होतं, पण तरी का त्याचा पावर असतो तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं. पण नंतर बरं ठीक व्हायला तर 8 दिवस जाते त्याच्यामध्ये. असे लागेल आता बरं, तशी तर आता पहिल्यापेक्षा बरी आहे म्हणायला. तरी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करावाच लागेल आपल्याला. व्हिडिओ नाही बनवून नाही जमणार. तर कसे व्हिडिओ बनवायचे काय मला तुम्ही सांगत जा कमेंटमध्ये, तसे मी व्हिडिओ बनत जाईल. ते मी आवडते पटकन. थोड्या कपड्याच्या घड्या घातल्यात बघा, कसं घड्या व्यवस्थित घातल्या ना कपड्याच्या तर बरं वाटतं. हे बघा कपड्याच्या घड्या घातल्यात मस्तपैकी. आता घराला एकदा झाडू मारते आणि केस धुवून काढते. चला आता आवडते मी, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि सपोर्ट राहू द्या. जे नवीन असतील ते आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा. चला मी आता केस धुवून काढते. मस्तपैकी जेवण वगैरे बनलं आहे आणि आता मस्त फ्रेश होते जरा. तर मेहंदी किती लावली ना, हप्त्यातून एकदा दोनदा तरी ते व्हाईट केस होते, ते बघतच काय करायचं. कंटाळ येतो पण मला लावायला, पण आज लावली वेळ काढून. चला आता मी घरात जरा थोडासा झाडू मारते अगोदर, मग आपलं जेवण वगैरे करायचं, मस्त आराम करायचा. चला आता अर्धा तास झाला मेहंदी लावलेली बरं का, घेऊन टाकते आता. तर कसे वाटते व्हिडिओ तर नक्कीच सांगत जा बरं. आपले साधे सोपेच असते तर, आणि आपल्याला पाहिजे तसे व्हिडिओ बनवायचे. आता काय कोणाला म्हणजे आपल्या जे आपल्या जीवनात घडलं आहे ना ते आपल्याला सांगायचं. तर कोणाला वाटतंय सांगावं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, तर मी सांगाल. आपल्याला खरं बोलायला काही हरकत नाही का नाही, खरं बोलायला तर काही घाबरायचं नाही आपल्याला. त्याच्यामुळं सगळं म्हणजे माझे कसे दुःखात जीवन गेले, कसं जगले मी, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबईला कसे आले, काय झालं काय नाही, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ते ताई, खरं सांगा तुमचं काय झालं आहे काय नाही, तर मी नक्कीच सांगणार आहे. तर एवढा दिवस गप्प बसून ना मला खूप म्हणजे असं वाटतंय मन मोकळं करायला पाहिजे, असं कोणाजवळ तरी सांगायला पाहिजे. मी आत्तापर्यंत कोणालाच काही सांगितलं नाही, तर कोणी आपलं ऐकायला तर पाहिजे ना. आणि ऐकून तरी काय म्हणा, ऐकून तरी काय करणार आहे, असं नातेवाईक काय करणार आहेत ऐकून, असं आहे ना. पण जे ज्या दिवसातून जातं, जे ते दुःख सहन करतं ते त्यालाच माहिती असतं, बाकी त्यांना काही माहिती नसते. पण आपली यूट्यूब फॅमिली जर म्हटली तर ताई सांगा तुमच्या जीवनात काय झालं आहे काय नाही, तर मी नक्कीच सांगणार आहे. मला कोणाला घाबरत नाही, आणि सांगेन ते खरंच सांगून खोटं सांगणार नाही कधीच. असं मनात ठेवून ना असं इथं म्हणून त्रास होतो, दुखतं मग छातीमध्ये. त्याच्यामुळे ना आता मला मन मोकळं करायचं आहे, सांगायचं आहे आणि सांगणार मी. तर चला, तुम्ही जर बोलले का ताई तुमच्या जीवनाबद्दल सांगा, काय सांगायचं आहे तुम्हाला, आणि कमेंट कसं आतमध्ये सांगा मला, तर मी तिथून पुढं सुरुवात करणार आहे सांगायला. तर चला मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला बाय बाय.